कलियुगामध्ये काय होईल, माळकऱ्याला त्रास होईल, माळकऱ्याला त्रास होईल, सज्जनाला त्रास होईल, चांगल्या माणसाला त्रास होईल, नालायकाला त्रास होणार नाही. असं आई वडिलांचे हाल होतील. आई वडील वृद्धाश्रमामध्ये जातील, सासू-सासरे घरामध्ये येतील, आई वडिलांचे हाल होतील, बार फुल चालतील, देवळ वस पडतील, देवला वस पडतील, बार फुल चालतील, शाळा चालतील, पण 3 गोष्टीवरती: पोरला मारायचं नाही, पोरला बोलायचं नाही, त्यानं शाळा जरी पेटवली तर त्याला नापास करायचं नाही. जास्त मार्कवाला घरी बसेल, कमी बुद्धीवाला साहेब होईल, कमी मार्काचा साहेब होईल, आणि देश कमी बुद्धीच्या माणसाच्या ताब्यात जाईल आणि देशाचा सुपडा साफ होईल. आणि तेव्हा कलियुग येईल. आणि कलियुगामध्ये वाचायचं असेल, कलियुगातून ह्या तारायचं असेल तर त्या देवाचं नावच घ्यावं लागणार, ह्यात काही शंका नाही. याचं कारण: गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, पुढारी जगतो थापावर, आणि वारकऱ्यानं जगावं पांडुरंगाच्या नामावर. दादा, जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत चालावं, जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत पाणी प्यावं, जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत जेवावं, आणि जोपर्यंत देव आपल्याला भेटत नाही ना दादा तोपर्यंत त्या देवाचं नाव घ्यावं, कलियुगामध्ये नाव घ्यावं. याचं एकच कारण: कलियुगामध्ये दादा पाप 3 पावलावरती उभा आहे. ऐका दादा, कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी स्वस्त आहेत, वाईट गोष्टी महाग आहेत. ऐका कलीचा महिमा, कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी स्वस्त आहेत, वाईट गोष्टी महाग आहेत, तरी सुद्धा लोक वाईट गोष्टीकडे पळणार, चांगल्या गोष्टीकडे कोणी सुद्धा येणार नाही. प्रवचन 1 तासाचं, ऐका, प्रवचन 1 तासाचं, कीर्तन 2 तासाचं, पिक्चर 3 तासाचा, ऑर्केस्ट्रा रात्रभर आहे, ऑर्केस्ट्रा रात्रभर आहे, बसायला जागा नाही. पिक्चर 3 तासाचा आहे, लोक तिकीट काढून बघायला जातात. कीर्तन 2 तासाचा आहे, लोकांना बोलवावं लागतं. आणि प्रवचन 1 तासाचा आहे, महाराज एकटंच सांगून मिळलं. ऐकायला लोकच कुठं आहे ती, ऐकायला लोकच कुठं आहे ती. एकानं मला प्रश्न विचारला ऑर्केस्ट्रावाल्यानं. तो म्हटला, महाराज तुमच्या कीर्तनाला माणसं किती कमी असतात आणि आमच्या ऑर्केस्ट्राला अख्खी पंचकृषी गोळा होती म्हणले होते. मी म्हणलं बरोबर आहे बाबा, कीर्तनाला लोक कमी असतात आणि तमाशाला जास्त असतात. याचं एकच कारण: जिथं घाण जास्त असते तिथंच माश्या जास्त असतात. म्हणजे कीर्तनाला गिराईक कमी असतं पण क्वालिटी बाज असतं. आणि कलियुगाचा महिमा ऐका, कलियुगामध्ये लोकांना चांगल्या गोष्टीकडे लोकांना पळू वाटणार